नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पोलीस पाटलावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला, 8 जणांविरोधात पाली पोलिसात गुन्हा दाखल, कडक कारवाईची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. अलिबाग समुद्रकिनारी मोठी दुर्घटना टळली, लाईफगार्डच्या धाडसाने पर्यटकाला जीवदान, समुद्रात बुडणाऱ्या युवकाची सुखरूप सुटका. पुराच्या पाण्यात साकव पूल गेला वाहून, विद्यार्थ्यांची 4 किलोमीटर अतिरिक्त पायपीट, प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची ग्रामस्थांची मागणी. निकृष्ट केबल कामाविरोधात विराट मोर्चा, महावितरण कार्यालयावर महिलांचा ठिय्या, अधिकाऱ्यांनी पाहणीचे दिले आश्वासन. आणि खेड रेल्वे स्थानकात बेकायदेशीर वाहतुकीचा प्रकार, कार्गो प्लॅटफॉर्ममध्ये रिक्षांचा थेट शिरकाव, प्रवाशांच्या सुरक्षिततेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेला हादरा देणारी घटना समोर आली आहे. नेरे गावचे पोलीस पाटील चंद्रकांत नथुराम पोकळे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार 10 जुलै रोजी रात्री नेरे बस स्टॉप परिसरात जुन्या तक्रारीच्या रागातून आरोपींनी चंद्रकांत पोकळे यांना अडवून लोखंडी रॉड लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, मोबाईल आणि रोख रकमेचे नुकसान झाल्याचा आरोप देखील करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस पाटलांवर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांना देण्यात आली आणि त्यांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी जखमी पोलीस पाटलांच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणात दुसऱ्या गटानेही पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार जांभूळपाडा दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात दाखल केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. परवा रात्री काय झालं? परवा रात्री 9-9:30 वाजता पप्पा इथे बस स्टॉपवर बसले होते आणि गावातले काही स्थानिक नागरिक आले आणि त्यांना दमदाटी करून मारायला सुरुवात केली. त्यांनी धक्का वगैरे द्यायला लागले आणि माझ्या पप्पांचं नाव हल्ला केला, माझ्या पप्पाला हल्ला केला आणि डोक्यावरती वगैरे, पोटावरती, हातांवरती खूप सिरियस आहेत ते. आता ते अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि म्हणजे ते गावातनं आले आणि त्यांच्यावर दमदाटी वगैरे करायला लागले. आज सकाळीच आमच्यावर धमकी देण्यात आली, आमच्यावर दमदाटी करण्यात आली. माझ्या मुलाला तेही बिन अपराधी का मारायचा? माझ्या मुलावर हल्ला केला तेही. माझा मुलगा कुणाच्या भांडणात नाही, इथं बसलेला बस स्टॉपला त्यांनी मारला या लोकांनी, आमच्या गावातले पोलीस पाटील होते. आज त्यांच्यावर हल्ला होते. तर सर्वसामान्य नागरिकांना पण धोका आहे ना त्यांच्यावर, त्यांना न्याय मिळायला पाहिजे. आज पोलीस पाटला मला उद्या कुणाला मारतील ते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नागरिक पण सुरक्षित नाहीये? ठीक आहे. अजून पकडले नाही, लवकर पकडला पाहिजे. आम्हाला थोडा न्याय पाहिजे आम्हाला. ठीक आहे. या गोष्टीला 4था दिवस चालू झालेला आहे. खुलेआम फिरतात हे नागरिक येते, गुंडा येते, खुलेआम फिरतात आणि आम्हाला न्याय काही नाही का? चंद्रकांत नथुराम पोकळे, राहणार नेरे. मी पोलीस पाटील नेरेगाव. मी परळीतून शाळा 8:15 वाजता 9:15 वाजता घरी जात असताना माझ्याच गावातील 8-9 तरुणांचा गोरखा माझ्या बाईक घेऊन माझ्या समोर आले आणि मला आवश्यक वाटत शिवीगाळ केली आणि त्यांच्या हातात असलेल्या रॉडनी मला मारायची सुरुवात केली. त्या माराने मी खाली कोसळलो. तसेच आजूबाजूचे 4-5 जण त्यांनी लाथाबुक्यांनी मला मारहाण केली. तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. मी आत्ता अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्र किनाऱ्यावर लाईफगार्डच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सोमवारी पुणे येथील काळेवली फाटा परिसरातील 30 वर्षीय शाहरुख शेख हे पर्यटनासाठी अलिबाग येथे आले असताना समुद्रात पोहताना बुडू लागले. ही बाब किनाऱ्यावर तैनात असलेल्या लाईफगार्डच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बचाव कार्य सुरू केलं. लाईफगार्ड कुणाल सारंग, प्रथमेश सारंग, निलेश कामतेकर आणि महेश पाटील यांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत समुद्रात उडी घेत शाहरुख शेख यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली आणि पर्यटकांचा जीव वाचला.
या धाडसी बचाव कार्यामुळे उपस्थित पर्यटकांनीही लाईफगार्डचे कौतुक केले. पावसाळ्याच्या काळात समुद्र खवळलेला असताना किनाऱ्यावर अधिक सतर्कता बाळगण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाली आहे. लाईफगार्डच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे एका पर्यटकाला नवजीवन मिळाले असून त्यांच्या धाडसी आणि वेळेवर केलेल्या बचाव कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भिरा पाटणूस येथील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर 12 जुलै रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील चाकण येथून फिरण्यासाठी आलेल्या 20 जणांच्या पर्यटकांच्या गटातील 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. 13 जुलै रोजी दुपारपर्यंत SVRSS रेस्क्यू टीम, कोलाड, शेलार मामा रेस्क्यू टीम, भिरा पोलीस प्रशासन तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नातून विष्णू ढोक आणि गोपाल राठोड या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर माणगावचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेचा क्रम, बचाव कार्य आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. या दुर्घटनेनंतर देवकुंड परिसरातील सुरक्षा व्यवस्था, मनाई आदेशांची अंमलबजावणी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून आता पाहूयात या संपूर्ण प्रकरणाबाबत माणगावचे पोलीस निरीक्षक संजय बांगर नेमकं काय म्हणालेत. सदरच्या दोन्ही बॉडी मिळालेली आहेत. उपजिल्हा रुग्णालय माणगाव या ठिकाणी आता त्यांना पाठवलेलं आहे. PM झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येईल. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की SDM माणगाव सरांनी दिनांक 1/7/2026 रोजी माणगाव तालुक्यातील आणि विशेषतः माणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभे धबधबा, सिक्रेट पॉईंट, सणसवाडी धबधबा, त्याचबरोबर देवकुंड धबधबा या ठिकाणी जाऊ नये. सदर ठिकाणी धोकादायक आहेत, निसर्गाला हानी होण्यासारखं आहे. म्हणून पावसाळ्यापर्यंत 1/7/2026 पासून 30/9/2026 पर्यंत त्या ठिकाणी प्रतिबंध केलेला होता. असे आदेश निर्गमित केलेले होते. सगळ्या माध्यमातून आपण त्याला प्रसिद्धी पण दिलेली होती. तरीसुद्धा जो कालचा प्रकार झाला 12/7/2026 रोजी या ठिकाणी काही गाईड्स, त्याला सहभागी असणारे काही लोक यांनी ही मुलं जवळजवळ 20 ते 21 जणांचा तो ट्रूप होता चाकण पुणे येथील, त्यांना ते चोरट्या मार्गाने घेऊन गेले. विशेषतः एक बाब लक्षात आली, त्या ठिकाणी ड्युटी करता जे ऑफिसर्स होते, अंमलदार होते, त्यांनी ह्या लोकांना थांबवलेलं होतं. परत जायचं त्यांना आव्हानसुद्धा केलेलं होतं, त्यांना परतसुद्धा पाठवलेलं होतं. तरीसुद्धा दुसऱ्या चोरट्या मार्गाने गाईड्सने त्यांना तिथं नेलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्या 2 कॅज्युलिटी झालेल्या आहेत. ह्या अनुषंगाने आम्ही कारवाई केलेली आहे. रात्री संबंधितांवर 25 जणांवर आम्ही गुन्हे दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये ती मुलं पण आली, कारण त्यांनी यायला पाहिजे नव्हतं, त्यांना माहीत होतं का आपण इथे यायला नाही पाहिजे होतं, तरीसुद्धा ते आलेले होते. प्लस त्यांना घेऊन जाणारे जे गाईड होते ते, त्यांच्याकडून गाईडसाठी लागणारे पैसे घेणारे जे व्यक्ती होत्या ते, असे ह्या सर्वांना मिळून आम्ही 25 जणांविरुद्ध रात्री 2-2:15च्या सुमारास आम्ही FIR रजिस्टर केलेला आहे. संबंधितांना बोलवलं जाईल आणि निश्चित त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर, या प्रकरणी आता नवीन अजून काय आरोपींची संख्या वाढणार आहे किंवा कलमांमध्ये काही वेगळेपण असणार आहे का? ह्या बाबतीमध्ये आम्ही तपास करून आम्ही नंतर आपल्याला सांगू. तरीसुद्धा याच्यामध्ये आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोण बुकिंग घेतं का याचा सुद्धा कालपासून आढावा घेतला. त्याच्यामध्ये असं दिसून आलं, काही जी लोक आहेत ते ऑनलाईन बुकिंग घेतलेली आढळून आलेत. यांच्या विरुद्ध सुद्धा आज आम्ही आता एक FIR नोंदवत आहोत. जी लोक ऑनलाईन इंस्टाग्राम किंवा बाकीचे ॲप्स असतील यावर पब्लिक किंवा पर्यटकांना आवाहन करतात, तुम्ही या ठिकाणी चालू आहे म्हणत त्यांना ज्ञात आहे की हे बंद आहेत सुद्धा, तरी हे करतात, त्यांच्याविरुद्ध आज आम्ही अजून एक FIR नोंद करीत आहोत. रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका महाड तालुक्यातील शिवथर विभागाला बसला आहे. कसबे शिवथर आणि सह्याद्रीवाडी यांना जोडणारा साकव पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेषतः सह्याद्रीवाडीतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आता सुमारे 4 किलोमीटर अतिरिक्त पायपीट करावी लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हा साकव परिसरातील शेतीच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याशिवाय कुंभे शिवतर गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीत पुरामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने
पाणी दूषित झाल्याची बाब समोर आली आहे। दुसरीकडे गावातील स्मशानभूमीची शेडही पुरात वाहून गेल्याने स्थानिकांना आणखी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। या सर्व नुकसानीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान महाड पंचायत समितीच्या सदस्य नूतन मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून शासनाकडून आवश्यक ती मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। असं झालेलं आहे की त्या सह्याद्री वाडीवरून येणारी शाळेची जवळजवळ 20-25 मुलं आहेत, त्यांना जवळजवळ आता ह्या ब्रिज नसल्यामुळं कुंभेश्वर मार्गे अशा खालच्या पुलावरून येणं जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर पायी वाट करावी लागत आहे। त्यामुळं आणि शिवाय आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती बहुतांश ही पलीकडच्या बाजूला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान हाल झालेले आहेत जाण्या येण्यासाठी। आणि जे 2 दिवसापूर्वीची अतिवृष्टी पावसाची झाली त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं अति प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे भात शेतीचं सुद्धा रोपांचंही अति प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि जो सह्याद्री वाडीला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं पूर्णपणे विस्कळीत वाहून गेलेलं आहे आणि त्या ब्रिजवरनं जे सह्याद्री वाडीला जोडणारे आपले जी विद्यार्थी आहेत शाळेला येणारे त्या विद्यार्थ्यांचा संपर्क तुटलेला आहे आणि त्यांना नाहक 7 किलोमीटर शिवथरमधून चालत यावं लागत आहे। तर याच्यासाठी आणि त्याचप्रमाणे जी विहिरी आहेत विहिरीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाळाचा प्रादुर्भाव झालेला आहे। तर याच्यासाठी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला त्वरित तात्काळ मदत मिळावी। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा कथित प्रकार समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या पुढे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्गो अर्थात मालवाहू विभागाच्या परिसरात काही रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने थेट प्रवेश करत असून तेथून रेल्वे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे। विशेष म्हणजे या कार्गो प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही अधिकृत किंवा सुरक्षित मार्ग नसल्याचा दावा करण्यात आला आहे। झाडाझुडपे आणि खोल ओढा ओलांडून प्रवाशांना या वाहनांपर्यंत जावे लागत असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी संबंधित वाहन चालकांना जाब विचारला असून अशा प्रकारची बेकायदेशीर वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे। याशिवाय या मार्गाचा वापर करून विना तिकीट प्रवासी मुख्य प्रवेशद्वार आणि तिकीट तपासणी टाळून बाहेर पडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान हे आरोप स्थानिक नागरिकांनी केले असून या संदर्भात कोकण रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा यंत्रणा किंवा स्थानिक पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। स्थानिकांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। रत्नागिरी शहरातील मिऱ्या भागात भूमिगत केबल आणि स्ट्रीट लाईटच्या कामात झालेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढला। या मोर्चात महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती। महावितरण आणि खासगी ठेकेदार कंपनीने सुरक्षेच्या निकषांकडे दुर्लक्ष करून भूमिगत केबल टाकण्याचं काम केलं असून अनेक ठिकाणी केबल अतिशय कमी खोलीवर टाकण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच फिडर आणि डीपी परिसरातील मुख्य विद्युत वाहिन्या उघड्यावर असल्याने नागरिक आणि जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे असा आरोप देखील करण्यात आला। या संदर्भात ग्रामपंचायत मार्फत वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालय गाठले। यावेळी महिलांनी मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्याची मागणी केली। परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली। त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारून येत्या बुधवारी मिऱ्या येथे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आणि निकृष्ट कामाची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। दरम्यान निकृष्ट कामाबाबतचे आरोप हे आंदोलक ग्रामस्थांनी केलेले असून त्याबाबत महावितरणकडून सविस्तर भूमिका समोर आलेली नाही। 2023 पासून आम्ही ह्या लढ्याला सुरुवात केलेली आहे। आता 2026 आले तरी आमच्या मागण्या काय पूर्ण होत नाहीये। जुने डीपी परत डीपीमुळे जनावर म्हणजे आता फक्त महावितरणवाले माणूस मरतं कधी हे वाट बघतात। म्हणूनच सांगतो आमच्या मागण्या पुरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। म्हणून हा धडक मोर्चा आलेला आहे MSCB वर। मागण्या मान्य नाही झाल्या तर काय पुढचं दिशा काय असेल? आम्ही आमच्या मागण्या होईपर्यंत आज आम्ही इथेच बसून राहणार। हा पूर्ण अजून गाव येणार आहे, त्यांना हे मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे। आणि आमच्या होती ती पहिली स्ट्रीट लाईट पुन्हा चालू करून द्यावी त्यांनी।
नको तो लादलेला काय आमच्यावर लादलेला उगाच तरी भूमिगत लाईनीचा. आमच्या ज्या पहिल्या लाईनी होत्यात ना त्याच द्या चालू करून. मी जाधव अधिकारी अभियंता महावितरण रत्नागिरी. आता मी 1 जून 2026ला मी इथं जॉईन झालेलो आहे. बरोबर. आता काय झालं की तुमचं जे पत्र परवा जे आलं होतं ते मी 2-3 दिवस आता मंडणगड आणि इकडं आपल्या दापोली या ठिकाणी जास्त पडझड झाल्यामुळे मी तिकडे होतो. मी आज सकाळी इथं आलो. सकाळी आल्याला तुमचं पत्र मला मिळालं, परंतु 11 वाजल्यापासून आमची VC अजून चालू आहे. मी आता दुसऱ्या माणसाला तिथं अपॉइंट करून मी आता बाहेर आलेले तुमच्या याच्यासाठी. तर तुमचं काय असेल ते प्रॉब्लेम मला सांगा आणि जे काय तुमच्या मिऱ्याचे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचे जे काम आहे त्याचं आत्ताच मी जरा सकाळी 5 मिनटं रिव्ह्यू त्याचा घेतलेला आहे. ते अजूनही मला त्याच्यातलं डिटेल अजून मला कळलेलं नाही. ते तोपर्यंत 1-2 दिवस मला द्या. आम्ही ते डिटेलमध्ये आम्ही सगळं त्याच्यामध्ये काय तुमचे प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सगळे आम्ही ते समजावून घेतो. परत एकदा मीटिंग तुमचे 1-5 लोक आमच्याकडे द्या. त्या पद्धतीनं आपण एक मीटिंग परत अरेंज करूया आणि त्या मीटिंगमध्ये आपलं जास्तीत जास्त तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील त्या पद्धतीनं आपण बघूया. माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संयमित भूमिका मांडली आहे. रत्नागिरी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विनायक राऊत यांच्या घरातील प्रकरण असून संबंधित व्यक्ती आणि विनायक राऊत यांनी याबाबत आपला खुलासा दिल्याचं सांगितलंय. हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे त्यावर राजकीय भांडवल करण्याची इच्छा नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. विनायक राऊत साहेबांच्या हा घरातला विषय आहे आणि घरातला विषय त्यांनी स्वतः त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. संबंधित व्यक्तीनं देखील क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचा हा फॅमिली मॅटर कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यावर मी काही राजकीय भांडवल त्याचं करू इच्छित नाही. शेवटी माझ्यावर देखील एकनाथ शिंदे साहेबांचा संस्कार आहे, आईवडिलांचा संस्कार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक मॅटरमध्ये जाऊन मला काही टीका टिप्पणी करायची नाही. जे काही योग्य असेल ती कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल किंवा कोर्ट त्याचे निर्णय देईल. रत्नागिरी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याची वस्तुस्थिती बाजूला ठेवून विरोधक केवळ वगळलेल्या अर्जांवरूनच राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही. हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल. काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले. काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही. परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालं आहे याच्यावरच आपण बोलतो आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे. सिंधुदुर्गात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते निलेश राणे यांनी SRA प्रकल्प आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरील आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली. SRAच्या विषयावर यापूर्वी 3 ते 4 कार्यक्रम झाले असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच दरम्यान न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया विनायक राऊत यांच्या बाबतीत सुरू असल्याने आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार असल्याचं स्पष्ट केलंय. SR या विषयावर आमचा ऑलरेडी 3 ते 4 या विषयावर कार्यक्रम झालेले आहेत. प्रतिसाद हा वाढतच गेलेला आहे मागच्या काही कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि आज पण तुम्ही बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. विषय आम्ही जवळपास कंप्लीट करत आणला आहे. काही टेक्निकल गोष्टी राहिल्या आहेत त्या येणाऱ्या काही दिवसामध्ये सोडवणार. बाकी आमचं काम 100% पूर्ण आहे. खरं तर त्यांच्यामुळे खासदार विनायक राऊतांमुळे सिंधुदुर्गाचं नाव खराब झालं. हे असे प्रकार ते सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. पण नंतर आता जे काही सगळे पुरावे त्यांच्या घरच्याच व्यक्तींनी बाहेर काढलेत. कोणाला काय करायची गरज नाही. आता दुसऱ्यांवर बोटं दाखवू शकत नाहीत. ते त्यांच्याच घरच्या व्यक्तींनी हे सगळे आरोप त्यांच्यावर केलेले आहेत. अतिशय गंभीर आरोप आहेत. एका महिलेने केलेले आरोप आहेत आणि किळस येईल असे आरोप केलेले आहेत. म्हणजे ही व्यक्तीच नाहीये, माणूस व्यक्ती असा असू शकत नाही असे कृत्य विनायक राऊत आणि त्यांच्या मुलांनी केलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या BLA अर्थात बूथ लेवल एजंट मोहिमेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेले संघटनात्मक काम इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी माननीय दीपकबाई माननीय निलेश यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पद्धतीनं BLAची मोहीम राबवली, म्हणूनच हा मोठा प्रतिसाद मिळतोय. 100% BLA सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शिवसेनेचे पूर्ण झालेले आहेत, पदाधिकारी सगळे पूर्ण आहेत आणि सिंधुदुर्गानं जे खरोखरच आदर्शवत असं BLA मध्ये काम केलंय ते पाहून ते पुढच्या जिल्ह्यांना सांगावं यासाठी मी इथं आलो होतो. खरं तर आढावा घ्यायला आलो नव्हतो, पण अतिशय चांगलं काम हे सिंधुदुर्गामध्ये BLAच्या माध्यमातून झालंय आणि खरं तर BLA हे शासकीय नाव आहे, म्हणून ते आमचे सगळे बूथ प्रमुख आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक बूथवर आमचा पदाधिकारी सक्षमपणानं काम करणारा निर्माण आम्ही करू शकतो, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या पर्वाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुब्रतो मुखर्जी कप जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर पार पडला. माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक योगेश फणसाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पावसाळी वातावरण असूनही खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. यंदाच्या स्पर्धेत जिल्हाभरातील शाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय. पहिल्या दिवशी 15 वर्षाखालील मुलांच्या आणि 17 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. मुलांच्या गटात 10 संघातील 153 खेळाडूंनी तर मुलींच्या गटात 6 संघातील 88 खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. मैदानावर चुरशीचे सामने रंगले असून विजयासाठी खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक चंद्रकांत चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी माधुरी मोरे घराळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्यातील होतकरू फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली असून पुढील काही दिवस विविध सामने रंगणार आहेत. नमस्कार, मी माधुरी घराळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक. आज आपल्या माणगाव स्कूलमध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा सन 2026-27 पावसाळी क्रीडा स्पर्धांचं शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन होत आहे. यामध्ये या स्पर्धा आपल्या श्री वासुदेवानंद सरस्वती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व व्यावसायिक विद्यालय माणगाव येथे संपन्न होत आहेत. यामध्ये आज जवळजवळ 15 वर्षाखालील मुले यामध्ये 10 संघ सहभागी आहेत आणि मुलींचे 17 वर्षाखालील मुलींचे 6 संघ सहभागी आहेत. तर आज दिनांक 13 जुलै रोजी दोन वयोगटातील स्पर्धा संपन्न होतील व उद्या 17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा संपन्न होतील. रत्नागिरी जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली देवघर विद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवयुग क्रीडा मंडळ मोहाने ऐनवली नानवले यांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी मदतीचा हात म्हणून आयोजित या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष सुमित चिकणे, उपाध्यक्ष रुपेश मोरे, सचिव राजेंद्र शेलार, खजिनदार शशिकांत मोरे, सल्लागार सुनील सोंडकर यांच्यासह नंदकुमार मोरे, दीपक जंगम, सनी बनगरे तसेच स्कूल कमिटीचे चेअरमन संतोष मोरे आणि सदस्य विष्णू मोरे व मारुती जंगम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. बहुजन वंचित आघाडीचे माणगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा उसरघर वाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि स्नेहभोजनाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे. कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिकांनी रोहन साळवी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत यापूर्वी त्यांनी देवळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारे मदत केल्याची आठवण सांगितली. यावेळी रोहन साळवी यांनी माझे आभार मानू नका, आभार या शब्दातील आ काढला की मागे फक्त भार राहतो, तो भार माझ्यावर देऊ नका. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिथे गरज भासेल तिथे नेहमी मदतीसाठी तत्पर असल्याचं म्हटलं. याशिवाय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेच्या भिंती शैक्षणिक आणि ज्ञानवर्धक चित्रांनी सजवण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च स्वतः उचलणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या कार्यक्रमाला धीरज पवार, प्रेम साळवी, स्वप्नील साळवी, विनू इंगावले, शिक्षक, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सायकल प्रेमींनी श्रद्धा, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवत पंढरपूर सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 9 ते 11 जुलै 2026 या कालावधीत दापोली ते चिपळूण आणि चिपळूण ते पंढरपूरचा तब्बल 300 किलोमीटरहून अधिक प्रवास सायकलवर करत या सायकल स्वारांनी वारी पूर्ण केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आलेकर बंधू चिपळूण यांच्या वतीने आयोजित या सायकल वारीत दापोली सायकलिंग क्लबचे सुनील रिसबूड, राजेंद्र नाचरे, प्रशांत पालवणकर, निनाद देवरुखकर, मंदार वझे, शौरी, संदीप राणे आणि सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला. तसेच अमरीश गुरव आणि प्रणव उनकुले यांनी पुणे ते पंढरपूर हा प्रवास सायकलवर पूर्ण केला. या उपक्रमातून आरोग्य, पर्यावरण संवर्धन, शिस्त, चिकाटी आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. याबाबत बोलताना सुनील रिसबूड यांनी पंढरीची वारी करण्याची अनेक वर्षांची इच्छा सायकल वारीमुळे पूर्ण झाल्याचे सांगितले. वारी मार्गावर ग्रामस्थांनी केलेल्या स्वागतामुळे हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरल्याचं त्यांनी नमूद केलं. या अनोख्या उपक्रमाबद्दल सहभागी सायकल स्वारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याचा बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.